इयत्ता 10वी प्रश्न 6वा अ गद्यांशं पठित्वा कृती कुरुत। स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री पंडिता रमादेवी महाराष्ट्र भूमेः सुकन्या आसीत्। डोंगरे कुले व्युत्पन्नः अनंत शास्त्री एतस्याः पिता। सुशीला लक्ष्मीबाई च माता। संस्कृते तस्याः विशेष अनुरागः। सरस्वत्याः प्रसादात् सा वक्तृत्वे अपि निपुणा आसीत्। यद्यपि बहवः ग्रंथाः तया पठिता तथापि सा स्वतंत्रबुद्धिः एव आसीत्। सा प्रगत अध्ययनार्थम् आङ्ग्लदेशं गता, किन्तु तया न स्ववेषः त्यक्तः न वा स्वभाषा। रमादेवी नाम विविध गुणानां सुन्दरः कोशः आसीत् खलु। पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री का? स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री पंडिता रमादेवी आसीत्। प्रातिपदिकं लिखत। प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द। ग्रंथाः देवः देवौ देवाः प्रमाणे ग्रंथाः, तर त्याचं प्रातिपदिक आहे ग्रंथ। फक्त ग्रंथ। ग्रंथावरती टिंब नाही द्यायचा आहे, पुढे महचा पाय नाही मोडायचा आहे, विसर्ग नाही द्यायचा आहे, काही नाही। ग्रंथ अकारांत पुल्लिंगी नाम आहे देवाप्रमाणे ग्रंथ। आणि तया हे तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचं तृतीया एकवचन आहे, त्यामुळे तद हे त्याचं प्रातिपदिक होणार आहे। फार फार तर तद लिहिताना पुढे कंसात स्त्रीलिंगी असं लिहून किंवा स्त्री काढून टिंब देऊन तसं कंसात ते लिहून ठेवा। वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। रमादेवी प्रगत अध्ययनार्थम आंग्लदेशं गता। रमादेवी प्रगत अध्ययनार्थम आंग्लदेशं गता। सत्यम की असत्यम? तर हे वाक्य सत्यम आहे, कारण आंग्लदेशं गता हे बरोबर आहे आणि प्रगत अध्ययनार्थम। पुढे माध्यम भाषेया सरलार्थम लिखत। रमादेवी वक्तृत्वे निपुणा आसीत्। रमादेवी वक्तृत्वामध्ये किंवा वक्तृत्व कलेमध्ये पारंगत होत्या। गद्यांशात एकम अव्ययम चित्वा लिखत। एक अव्यय शोधून तुम्ही ते लिहायचंय। आता पुन्हा आपण स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री पंडिता रमादेवी महाराष्ट्र भूमेः सुकन्या आसीत्। डोंगरे कुले व्युत्पन्नः अनंत शास्त्री एतस्याः पिता। सुशीला लक्ष्मीबाई च माता। तस्याः संस्कृते तस्याः विशेष अनुरागः। सरस्वत्याः प्रसादात् सा वक्तृत्वे अपि निपुणा आसीत्। यद्यपि बहवः ग्रंथाः तया पठिताः तथापि सा स्वतंत्र बुद्धिः एव आसीत्। तर तुम्हाला अव्यय काय मिळालं? यद्यपि तथापि स्वतंत्र बुद्धिः एव आसीत् मधलं एव। सा प्रगत अध्ययनार्थम आंग्लदेशं गता, किंतु तया न स्ववेषः त्यक्तः न वा स्वभाषा। रमादेवी नाम विविध गुणानां सुंदरः कोशः आसीत् खलु। तर खलु हे सुद्धा एक अव्यय आहे। तथा यद्यपि तथापि तर आहेच आहे। हा एक अव्यय शोधून लिहायचंय। आपण 2-3 शोधले। कारक परिचयं कुरुत। संस्कृते तस्याः विशेष अनुरागः। संस्कृते तस्याः विशेष अनुरागः। संस्कृते हा अधोरेखित शब्द आहे, अंडरलाइन वर्ड आहे। तर सप्तमी दिसते आपल्याला ती संस्कृते, मग सप्तमीचा कारकार्थ अधिकरण कारकम असतो। अधिकरण